नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर अंकिता. मी माझी डॉक्टरल डिग्री केली आहे मशीन लर्निंगमध्ये. मी माझा मास्टर्स केला आहे कम्प्युटर सायन्समध्ये अमेरिकेमधून आणि मला 12+ वर्षाचं वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा स्पेसमध्ये रिसर्च करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेझ्युमे नक्की कसा बनवायचा की आपले ॲप्लिकेशन्स धडाधड शॉर्टलिस्ट होतील. तर आपण बघितलंच असेल की जेव्हा आपण अप्लाय करतो, ठीक आहे, इमॅजिन करा की तुम्ही 50 कंपनीमध्ये अप्लाय केलं आणि तुम्हाला एकही कंपनीमधून कॉलबॅक आला नाही. हे का होतं? कारण हे जे कंपनीज आहेत त्यांनी एक गेटकीपर बनवलाय. जो गेटकीपर आहे तो तुमचे रेझ्युमे शॉर्टलिस्ट करणार. कोण ह्युमन नसतं. पहिल्या स्टेपला कोणीच ह्युमन नसतं. एक रोबोट असतो. रोबोटला आपण म्हणतो ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम, ATS. तर आपण आपला रेझ्युमे असा बनवायचा आहे की ATSला चांगला वाटायला पाहिजे. ठीक आहे, तो जो गेटकीपर आहे ना त्याला आपला रेझ्युमे आवडायला पाहिजे. तर तसा रेझ्युमे नेमका कसा बनवायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपण बघूयात की हे जे ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टम असतं ते नक्की कसं काम करतं. तर सर्वात पहिले तुम्ही रेझ्युमे तुमचा ऑनलाईन सबमिट करता. ठीक आहे, एकदा का तुम्ही तुमचा रेझ्युमे ऑनलाईन सबमिट केला नंतर काय होतं, तुमचा रेझ्युमे जातो ATS सॉफ्टवेअरमध्ये आणि ATS तुमचा रेझ्युमे स्कॅन करतो आणि फिल्टर करतो. आणि नंतर जर का ATSला आवडला तुमचा रेझ्युमे तरच रिक्रूटर तुमचा रेझ्युमे बघू शकणार. म्हणजे जो ह्युमन असतो तो तुमचा रेझ्युमे केव्हा बघू शकणार, जेव्हा ATSला तुमचा रेझ्युमे आवडलाय तेव्हा. तर आता हा ATS काय आहे? ATS इज लाईक अ सिक्युरिटी गार्ड ॲट अन ऑफिस गेट. इफ युअर रेझ्युमे डझंट फॉलो द रूल्स इट नेव्हर एंटर्स द बिल्डिंग. म्हणजे ATSला जर का तुमचा रेझ्युमे नाही आवडला तर तुमचा रेझ्युमे बिल्डिंगमध्ये कधीच एंट्री घेऊ शकणार नाही. तर वाय गुड रेझ्युमेज गेट रिजेक्टेड. म्हणजे जर का तुमची स्किल्स चांगली असेल, तुमचा एक्सपिरियन्स चांगला असेल तरीही तुमचा रेझ्युमे का शॉर्टलिस्ट होत नाही? तर रिझन्स आहेत. तुमच्या रेझ्युमेमध्ये फॅन्सी डिझाईन्स आहेत, टेबल्स आणि कॉलम्स आहेत, ग्राफिक्स आणि आयकन्स आहेत जे ATSला अजिबात आवडत नाही. तर ATS डज नॉट केअर हाऊ ब्युटिफुल युअर रेझ्युमे इज. त्याला तुमच्या रेझ्युमेची ब्युटी नाही बघायची आहे, त्याला काय बघायचं आहे की तुमचा रेझ्युमे रीडेबल आहे की नाही. तर आता ATSला काय आवडतं बघा. सिम्पल टेक्स्ट, प्लेन फॉर्मॅटिंग, ओनली 1 कॉलम. आता हा बघा, हा 2 कॉलम आहे. तर असा 2 कॉलम ATSला आवडत नाही. तर इझी रेझ्युमे ठेवा, 1 कॉलम. आणि स्टँडर्ड हेडिंग्स. ठीक आहे, नो फोटोज, नो आयकन्स, नो फॅन्सी फॉन्ट्स. म्हणजे थोडक्यात जितका बोरिंग तुमचा रेझ्युमे तितके जास्त इंटरव्ह्यू कॉल्स. आता आपण बघूयात की ते बोरिंग रेझ्युमे ॲक्च्युली कसा बनवायचा. पण ह्याच्या मागे मी जेव्हा स्टेप्स तुम्हाला दाखवेन तेव्हा मेक शुअर करा की तुमची लिंक्डइन प्रोफाईल अपडेटेड आहे. कारण आपण लिंक्डइनमधून कॉन्टेंट घेणार आहोत तुमच्या रेझ्युमेसाठी. तर लिंक्डइनचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर ह्याच चॅनलवर लिंक्डइनचा व्हिडिओ मी बनवलाय, तो जाऊन बघा आणि नंतर हे स्टेप्स फॉलो करा जे मी सांगणार आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलवर जायचं आहे. ठीक आहे, आपण काय बघतो, आपण बघतोय की नक्की ATS फ्रेंडली रेझ्युमे कसा बनवायचा, तोही डेटा सायन्स प्रोफाईलसाठी. ठीक आहे, तर तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलवर तुम्ही गेलात तर तुम्ही रिसोर्सेसवर जा. रिसोर्सेसवर इथे एक ऑप्शन असणार सेव्ह टू PDF. ठीक आहे, सेव्ह टू PDF, क्लिक ऑन दॅट. वन्स यू क्लिक ऑन दॅट तुमचा रेझ्युमे, लिंक्डइनचा रेझ्युमे तयार होणार. पण हा रेझ्युमे बघा 2 कॉलम्स आहे. हा ATSला आवडणार का? नाही आवडणार. तर ह्याला ATS फ्रेंडली कसा बनवायचा आणि याचे वर्डिंग्स नक्की तुमच्या जॉब रोलसाठी कसे काय चेंज करायचे. आणि एक हे पहा की तुम्ही जेव्हा एका कंपनीसाठी अप्लाय करता किंवा दुसऱ्या कंपनीसाठी अप्लाय करता, तुम्ही जितक्या कंपनीसाठी अप्लाय करताय तितक्या वेळेला तुमचा रेझ्युमे चेंज व्हायला पाहिजे त्यांच्या JDच्या हिशोबाने. ठीक आहे, ते मी दाखवणार आहे की कसं करायचं. तर आता हे झालं की तुम्हाला ChatGPTवर जायचं आहे. ChatGPTवर जाऊन तुम्हाला हे जे आपण डाउनलोड केलंय ते
अपलोड करायचं आहे ChatGPTवर. आता हे अपलोड करून ChatGPTला सांगायचं आहे, गिव्ह मी लेटेक्स फॉर्मॅट, लेटेक्स गिव्ह मी लेटेक्स फॉर्मॅट resume which is ATS friendly for डेटा सायन्स रोल. आता जर का तुम्ही डेटा एनालिस्टसाठी अप्लाय करताय तर इथे तुम्ही डेटा एनालिस्ट चेंज करून टाका. ठीक आहे. आता मी इथे एंटर करते तर बघा हे काहीतरी जनरेट करणार. ठीक आहे. लेटेक्स फॉर्मॅट असतो. ठीक आहे. तर लेटेक्स फॉर्मॅट जनरेट करतोय बघा. आता ह्या लेटेक्स फॉर्मॅटला कुठे आपण वापरायचं, तर एक वेबसाईट असते गाईज, ओव्हरलीफ म्हणून. ओव्हरलीफ म्हणून एक वेबसाईट आहे, ही overleaf.com. ह्याच्यावर जायचं आहे तुम्हाला. ह्याच्यावर जाऊन तुम्हाला करायचं आहे साइन अप विथ गुगल. साइन अप विथ गुगल एकदा तुम्ही केलं, तुमचा ईमेल ॲड्रेस, तुम्ही तुमचा पासवर्ड द्या. ठीक आहे. आणि हे सगळं देऊन तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारणार. ते प्रश्न तुम्ही प्रश्नांचे आन्सर दिले की तुम्ही ओव्हरलीफमध्ये एंटर होणार. आता एकदा का तुम्ही ओव्हरलीफमध्ये एंटर झाले की तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे, ब्लँक प्रोजेक्ट. ठीक आहे. ब्लँक प्रोजेक्टचं नाव देऊन टाका, रेझ्युमे, डेटा सायन्स आणि ATS फ्रेंडली ऑर वॉट एव्हर. इफ यू डोंट वॉन्ट टू गिव्ह दॅट नेम, डोंट गिव्ह ATS फ्रेंडली. ठीक आहे. क्रिएट करा. हे एकदा क्रिएट झालं तर इथे तुम्हाला तुमचा कोड पेस्ट करायचा असतो. ठीक आहे. तर कोड इथे ChatGPTनी जनरेट केलाय, मी कॉपी करणार आणि इथे मी पेस्ट करून टाकणार. इथे मी पेस्ट केलं. आता इथे रिकम्पाईलचा ऑप्शन असतो, रिकम्पाईल करा. बघा आता रिकम्पाईल झालंय. याला तुम्ही डाउनलोड करू शकता. तर हे बघा, 1 कॉलम आहे, बोरिंग आहे, पण इट इज लुकिंग ऑर्गनाइज्ड. आणि हा ATS फ्रेंडली तुमचा रेझ्युमे तयार झाला आहे. दॅट टू फ्री ऑफ कॉस्ट. पीपल आर चार्जिंग लाईक hundreds of rupees, नॉट thousands of rupees, नॉट इवन hundreds, फॉर मेकिंग दिस रेझ्युमे. आणि आपण फ्रीमध्ये तयार केला आहे हा रेझ्युमे. ठीक आहे. आता ह्याला तुम्हाला जर एडिट करायचं असेल तर तुम्ही इथे जाऊन परत ते एडिट करू शकता. तर फॉर एक्झाम्पल इथे ब्लॉकचेन बेसिक्स लिहिलेलं आहे, मला ते नाही पाहिजे. मला पाहिजे की इथे मला लिहून यायला पाहिजे मशीन लर्निंग. ठीक आहे. मशीन लर्निंग. तर हे मी इथे परत रिकम्पाईल केलं की ते चेंज होणार. ठीक आहे. तर हे कुठे होतं नक्की, ब्लॉकचेन कुठे होतं, सर्टिफिकेशन्समध्ये होतं. हे बघा, सर्टिफिकेशन्समध्ये आधी ब्लॉकचेन होतं. लेट मी चेंज इट अगेन. ठीक आहे. लेट मी चेंज इट अगेन टू ब्लॉकचेन. तर हे मशीन लर्निंग चेंज होणार ब्लॉकचेनमध्ये. तर बघा, हे सर्टिफिकेशन्समध्ये चेंज झालं ब्लॉकचेनमध्ये. तर तसं तुम्ही चेंजेस करू शकता. ठीक आहे. तुम्हाला शोधावं लागेल की एक्झॅक्टली कुठली गोष्ट कुठे आहे आणि तुम्हाला जसं चेंज करायचं असेल ते तुम्ही चेंज करू शकता. आता इथे बघा, डेटा सायंटिस्ट, मशीन लर्निंग, अप्लाइड ॲनालिटिक्स. इथे मला चेंज करून पाहिजे डेटा ॲनालिटिक्स. चेंज केलं, मग इथे रिकम्पाईल करा. तर इथे चेंजेस येणार. ठीक आहे. नंतर तुम्ही डाउनलोड करू शकता. तर दॅट इज हाऊ यू मेक युअर रेझ्युमे फॉर फ्री. ATS फ्रेंडली रेझ्युमे तुम्ही फ्रीमध्ये बनवू शकता. आणि जर का असेच तुम्हाला टिप्स पाहिजे असतील तर या चॅनलवर तुम्ही ॲक्टिव्ह राहा. आणि तुम्हाला जर हे सगळे टिप्स आणि सगळं तयार करून घेऊन हवं असेल, म्हणजे तुम्हाला कोर्स पाहिजे असेल, ऑनलाईन कोर्स, आणि तुम्हाला ही सगळी गोष्ट जर पाहिजे असेल की कोण तुम्हाला मेंटर पाहिजे त्याच्यासाठी, तर आमचा करिअर 247चा डेटा एनालिटिक्सचा कोर्स आहे. डेटा एनालिटिक्सचा कोर्स आहे. त्याच्यात तुम्हाला ट्रिपल सर्टिफिकेशन भेटतं. ट्रिपल सर्टिफिकेशन म्हणजे तुम्हाला करिअर 247चा सर्टिफिकेट तर भेटणारच, त्याचबरोबर IBM आणि NASSCOM म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे, तिकडून सर्टिफिकेट भेटणार. तुम्हाला इंडस्ट्री एक्सपर्ट शिकवायला येतील. आणि ही सगळी जी गोष्ट आहे, लिंक्डइन कसं तयार करणं, रेझ्युमे कसं तयार करणं, जर का तुमचा कम्युनिकेशनमध्ये इश्यू असेल तर तुमचं कम्युनिकेशनचे सेशन्स होतात, ॲप्टिट्यूडचे सेशन्स होतात. तर तुम्हाला इन शॉर्ट जॉब रेडी करतात इथे.
तर इफ यू वॉन्ट द मेंटरशिप यू कॅन गो अहेड विथ दिस प्रोग्राम. ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि जर का तुम्ही AM10 हा कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल. तर आय होप यू लाईक दिस इन्फॉर्मेशन गाईज. जर का तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. नक्की सबस्क्राईब करा गाईज. थँक्यू सो मच.